श्रोतेहो नमस्कार. मंडळी, आपण आयुष्यात खूप कष्ट करतो, नोकरी व्यवसाय करतो आणि धनार्जनही करतो. पण म्हणतात ना, पैसा कमवणं ही जर एक कला असेल तर तो पैसा टिकवणं आणि वाढवणं हे एक शास्त्र आहे. दुर्दैवानं आपल्या प्रचलित शिक्षण पद्धतीत आपण कमवायचं कसं हे तर शिकतो, पण मिळालेल्या पैशाचं नियोजन कसं करायचं यात मात्र अनेकदा मागे पडतो. आर्थिक साक्षरता ही आपल्या सुरक्षित भविष्याचा पाया आहे. आज याच अत्यंत महत्त्वाच्या विषयावर म्हणजेच वित्तीय साक्षरता यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य, वाणिज्य शाखेतील गाडे अभ्यासक आणि तज्ज्ञ मार्गदर्शक डॉक्टर M.I. कुंभार सर. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये सर आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. आज आपण एका मोठ्या पदावर कार्यरत आहात, पण या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचताना तुमचं बालपण आणि प्राथमिक शिक्षणाचा प्रवास कसा होता? तुमच्या जडणघडणीत तुमच्या कुटुंबाचा किती वाटा आहे? श्रोतेहो, माझं बालपण हे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यामधील हमीदवाडा हे छोटंसं गाव. तत्कालीन परिस्थितीमध्ये पाण्याची सुविधा नव्हती, बागायती शेती नव्हती. वडील किंवा कुटुंब संपूर्ण आमचं अशिक्षित निरक्षर होतं. परंतु आई वडिलांना जरी निरक्षर असले तरीसुद्धा त्यांचा हट्ट असा होता की मुलानं शिकलं पाहिजे. आणि त्यामुळं माझ्या शिक्षणासाठी आई वडिलांचा अतिशय मोठं योगदान माझ्या शिक्षणामध्ये आहे. जरी बालपण माझं कष्टाचं असलं तरी शिक्षणाच्या बाबतीमध्ये मात्र हे अतिशय सुखकर आणि अगदी यशस्वी होतं. कारण वडिलोपार्जित शेती असल्यामुळे शेती व्यवसाय सांभाळत, गुरेढोरे सांभाळत, शेती अगदी सुट्टीच्या दिवशीसुद्धा शेतीची कामं करून ही माझी शैक्षणिक माझा जो प्रवास आहे हा सुरू झाला होता. यामध्ये माझे प्राथमिक शिक्षण जे आहे हे हमीदवाडा गावातील एक प्रशालेमध्ये झालं पूर्ण. त्याचबरोबर हायस्कूलसुद्धा आमच्या गावामध्येच असल्यामुळं तिथं शाळेला जाणं किंवा शिक्षण घेणं हे माझ्यासाठी सुखकर झालं. त्याच्यानंतर मात्र थोडीशी ज्यावेळेस ज्युनियर कॉलेज किंवा सिनियर कॉलेजसाठी 11वी-12वी नंतर गेलो त्यावेळेस थोडीशी माझी ओढाताण होत होती. पण हे शिक्षणाच्या ओढ असल्यामुळे त्याचं सुसह्य सुद्धा झालं. कारण ते जे प्रवास करत असताना अगदी मर्यादित एस टी बसेस होत्या, गर्दी प्रचंड असायची, जीवघेणा प्रवास करायला लागायचा. हे करत करत मी देवचंद कॉलेज अर्जुननगर येथून मी डिग्री पूर्ण केली आणि मग असा प्रवास करत M.Com केलं. M.Com बरोबर MA केलं. त्याच्यानंतर डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट केलं. सेट, नेट, M.Ed याबरोबर PhD ही सुद्धा पदवी मी संपादन केली. याच्यामध्ये आमच्या कुटुंबाचा अगदी आई वडील आहेतच, पण तिथून पुढे सुद्धा माझी मुलं असतील, माझी पत्नी असेल, यांचाही खूप मोठा वाटा आहे. आणि आज हे संपूर्ण माझी जबाबदारी सांभाळत असताना मी कणकवली कॉलेजमधून माझा ह्या नोकरीचा प्रवास सुरू केला. आणि त्याच्यानंतर 24 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा माझी शिक्षणाची जी ओढ होती ही कायम राहिली. आणि त्याच्यानंतर मी नेट आणि सेट ह्या सिनियर कॉलेजसाठी आवश्यक असणाऱ्या पात्रता परीक्षा पास केल्या आणि मला आनंदीबाई रावराणे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयामध्ये 2014 मला ती संधी मिळाली. आणि त्याचबरोबर कॉलेजमध्ये गेल्यानंतर प्रोग्राम ऑफिसर असेल, NSSचे कल्चरल कोऑर्डिनेटर असेल किंवा आपल्या महाविद्यालयामध्ये कॉलेज डेव्हलपमेंट सेल आहे त्यामध्ये सुद्धा सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. विद्यापीठ पातळीवरती पर्स्पेक्टिव्ह प्लॅन कमिटी आहे, तिथं सुद्धा काम करण्याची संधी मिळाली. आणि ह्या सगळ्याचा एक मला अतिशय महत्त्वाचा फायदा झाला तो म्हणजे महाविद्यालयानं माझ्यावरती विश्वास टाकून मला उपप्राचार्य पदाची धुरा सांभाळण्याची मुभा दिली आणि ती अतिशय सक्षमपणे मी आज गेल्या 3 वर्षापासून ती सांभाळत आहे. सर, सर्वात आधी आम्हाला सांगा की तुमच्या मते वित्तीय साक्षरता म्हणजे नेमकं काय? खरं तर वित्तीय साक्षरता आपण वित्तीय आणि साक्षरता 2 भाग करू. मुळात साक्षरता ही जी संकल्पना आहे ही सापेक्ष आहे. कारण आपण ऐकलं असेल सर्वांनी की पूर्वीच्या काळामध्ये अक्षर ओळख किंवा शिक्षणाच्या संदर्भामध्ये ही प्रामुख्यानं वापरली जात होती. म्हणजेच काय, शिक्षणाच्या बऱ्याच वेळा तत्कालीन परिस्थितीमध्ये मग सावकार असतील, जमीनदार असतील किंवा व्यापारी असतील, या लोकांच्याकडून अशिक्षित शेतकऱ्यांना नागवलं जायचं, त्यांची पिळवणूक होती होती. आणि याच्यातून त्या शेतकऱ्याला सावरता आलं पाहिजे, याच्यासाठी त्याला शिक्षण असलं पाहिजे, त्याला व्यवहार ज्ञान समजायला पाहिजे. म्हणून शिक्षणामधून साक्षरतेची संकल्पना पुढे आली.
मग त्याचबरोबर काळाच्या ओघामध्ये जशा जशा काही संकल्पना नवनवीन येतील तसं तसं साक्षरता त्या संबंधानं वापरायला सुरुवात झाली. मग कदाचित वित्तीय साक्षरता आता हा अलीकडचा भाग आहे, पण त्याच्या अगोदर आपल्याला माहिती असेल ज्यावेळेस संगणकीकरण झालं त्यावेळेस संगणक साक्षरता आली. डिजिटलायझेशन जसं जसं इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करायला लागलो किंवा बँकांच्या मध्ये आपण कार्ड्स वगैरे वापरायला लागलो त्यावेळी त्याची साक्षरता आली. आणि त्याचबरोबर ग्राहकाच्या अनुषंगाने सुद्धा ही वापरली जाते. आणि म्हणून ही आज सगळ्या क्षेत्रामध्ये आपण बँकिंग विषयी किंवा बँकिंग व्यवहार करण्याविषयी ह्या सर्व ग्राहकांना किंवा आज अगदी खेड्यापाड्यातील गोरगरीब व्यक्तीसुद्धा असो त्या सर्वांचं बँकेमध्ये खातं आहे. शासनानं वेगळ्या प्रकारच्या अनुदानासाठी ही खाती उघडलं, परंतु ही खाती कशी हाताळायची ही त्यांना माहिती नसल्यामुळं बऱ्याच वेळेला त्यांची अडचण होते. आणि म्हणून ह्या सर्व जे काही व्यक्ती असतील किंवा समाजातील प्रत्येक घटकाला आपण केवळ पैसा कमवणं हा याच्यामधला साक्षरतेचा भाग नाही आहे. पैसा कमवण्याबरोबर त्या पैशाचं योग्य व्यवस्थापन झालं पाहिजे. त्या पैशाच्या माध्यमातून आपल्याला बचत करता आली पाहिजे, गुंतवणूक करता आली पाहिजे. या सर्वांचं ज्ञान आपण ह्या साक्षरतेमधून देत असतो. आणि म्हणून असंही म्हटलं जातं की वित्तीय साक्षरता म्हणजे व्यक्तीला पैशाचे योग्य व्यवस्थापन, बचत, गुंतवणूक, कर्ज, डिजिटल व्यवहार यांचे ज्ञान असणे होय. आपल्या सिंधुदुर्ग सारख्या ग्रामीण जिल्ह्यात आर्थिक सक्षमीकरणासाठी वित्तीय साक्षरता अत्यंत महत्त्वाची आहे. सर, बहुधा असं म्हटलं जातं की केवळ पैसा कमवणं म्हणजे आर्थिकदृष्ट्या साक्षर असणं. हे कितपत योग्य आहे? नाही, केवळ पैसा मिळवणं म्हणजे आर्थिक साक्षर असणं होत नाही. पैसा मिळवणं ही एक पहिली पायरी आहे, परंतु हा मिळवलेला पैसा जो आहे त्याचं योग्य विनियोग करणं हे आपल्याला समजायला पाहिजे. आणि म्हणून इथं आज खरं तर बऱ्याचशा विभागातून मग शासकीय पातळीवरती असेल, मग केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, नाबार्ड असेल, रिझर्व्ह बँक असेल किंवा इतर वित्तीय संस्था असतील, या सर्वांच्या माध्यमातून आपल्या कस्टमरला, आपल्या खातेदारांना वित्तीय साक्षर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक व्यक्तीचं उत्पादन जे आहे त्या उत्पादनाचं योग्य केवळ उत्पन्न मिळवून चालणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ जर समजा आपण 50,000 रुपये तुमचं उत्पन्न आहे आणि ह्या 50,000चं विनियोग करताना तुम्ही कदाचित सर्व पैसे खर्च करत असाल, कदाचित कोणत्याही प्रकारची बचत न करता किंवा इतर ठिकाणी तुम्ही कर्जामध्ये वगैरे अडकला असाल, तर या तुमच्या 50,000 उत्पन्नाला काही अर्थ नाही. पण हेच जर तुम्ही 50,000 पैकी तुमच्या मूलभूत गरजा भागवून जो राहणारा पैसा जो आहे हा बचतीच्या माध्यमातून तुम्ही साठवणूक केलीत मग बँकांच्याकडे आणि तुमच्या सोयीनुसार किंवा त्याचा अभ्यास करून जर तुम्ही गुंतवणूक केलीत तर निश्चितपणे तो तुम्हाला भविष्यासाठी उपयुक्त ठरेल. आणि म्हणून केवळ पूर्वीची परिस्थिती काय होती की उत्पन्न जे आहे त्या उत्पन्नातून जेवढा खर्च होईल त्या खर्च वजा जाता राहिलेली बचत असायची. बरोबर. परंतु आज तशी परिस्थिती नाही. महागाई वाढलेली आहे, उत्पन्नावरती मर्यादा यायला लागलेत आणि म्हणून आज जाणीवपूर्वक जर बचतीचे प्रयत्न करत असू तरच आपण भविष्यामध्ये टिकणार आहोत. आणि म्हणून याच्यामध्ये केवळ उत्पन्न मिळवणं किंवा पैसा मिळवणं हे साक्षरता होऊ शकत नाही. तर मिळालेला पैसा कशा मार्गाने आपण त्याचा विनियोग करायचा, ती बचत कशी करायची, गुंतवणूक कशी करायची, हे त्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे आपल्या ग्राहकांच्यासाठी महत्त्वाचं आहे. सर, सामान्य माणसाचा जर विचार केला तर सध्याच्या काळात सामान्य माणसांसाठी वित्तीय साक्षरता का अनिवार्य झाली आहे? नक्कीच. आज आपण पाहायला गेलो तर महागाई प्रचंड वाढते आहे. अर्थव्यवस्थेमध्ये बँका, वित्तीय संस्था किंवा ह्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आलेल्या आहेत. आणि मग महागाईच्या तुलनेमध्ये आपल्याला जर आपलं उत्पन्न याचा मेळ घालायचा असेल तर आपल्या उत्पन्नातील काही भाग आपल्याला बाजूला काढला पाहिजे. बरोबर. आणि तो बाजूला काढत असताना केवळ ठेवून चालणार नाही, त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे. आणि मग ती वाढ करताना परतावा आपण विचारात घेत असतो. आणि म्हणून महागाईचा दर जो आहे तो, परताव्याचा दर आहे तो, याचं कुठेतरी आपल्याला समन्वय साधायला लागतो.
त्याचबरोबर काही वेळेला कसं होतं की ह्या वित्तीय संस्था ज्या आहेत किंवा बँका ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या आकर्षक योजना ग्राहकांच्यासाठी आणायला लागलेत. परंतु ह्या सगळ्याच योजना ग्राहकाच्या फायद्याच्या असतात असं नाही. या योजना ग्राहकांना समजावून सांगण्यासाठी आर्थिक साक्षरतेची गरजही आहे. त्याचबरोबर अलीकडे डिजिटलायझेशनमुळं हे सगळे व्यवहार हे डिजिटलायझेशन किंवा ऑनलाईन वगैरे होत आहेत. वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्यातून होत आहेत. त्यामुळे त्या माध्यमांचा वापर करत असताना सुद्धा काही काळजी घ्यायला लागते. जर एखादी अनोळखी लिंक असेल किंवा एखादं OTP असेल, तो जर आपण समजा शेअर केला तर कदाचित आपली मोठी फसवणूक होण्याची शक्यता असते. मग बँकांच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून, अगदी रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून सुद्धा आपल्या बऱ्याचशा टेलिव्हिजनच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला जाहिरात पाहायला मिळते की जेणेकरून आपला कोणताही ग्राहक किंवा कोणतीही व्यक्ती या आर्थिक साक्षरतेच्या अभावामुळं कुठेही फसवली जाऊ नये याच्यासाठी ही आर्थिक साक्षरता आपल्या सर्व लोकांच्यासाठी किंवा खेड्यापाड्यातील अगदी गोरगरिबांच्यासाठी सुद्धा महत्त्वाची आहे. सर्वसामान्य माणसांचा विचार केला तर बचत आणि गुंतवणूक हे दोन शब्द त्यांच्या अगदी जवळचे असतात. आणि बचत बरोबर. आणि गुंतवणूक यातील नेमका फरक आमच्या श्रोत्यांना सांगा. आपण आपलं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नातून आपण काही रक्कम आपल्या भविष्याची तरतूद म्हणून बाजूला करत असतो. परंतु ही जी बचत आहे ही बचत केवळ ती जर तुमच्याकडेच पडून राहिली तर त्या बचतीमध्ये वाढ होत नाही. केवळ ती पुंजी तुमच्याकडे राहील. ह्या पुंजीमुळे काय होईल, एक मुळात तुम्हाला धोका कमी असतो, हे मान्य आहे. धोका कमी असतो किंवा ते सहज तुमच्यासाठी उपलब्ध होतात. मात्र याच्यावरती तुम्हाला परतावा मिळत नाही. ही जी बचत आहे ह्या बचतीमध्ये ज्या प्रमाणामध्ये महागाई वाढते किंवा ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला वृद्धी व्हायला अपेक्षित आहे ती होत नाही. आणि म्हणून ही बचत ही केवळ आपण बाजूला काढून ठेवली किंवा काटकसर करून साठवलेला पैसा असतो. पण तो जर ॲक्सिलरेट करायचा असेल, त्याच्यामध्ये वाढ करायचा असेल तर ती बचत जी आहे ती योग्य मार्गाने गुंतवणूक त्याची झाली पाहिजे. गुंतवणूक म्हणजे ही साठलेली तुमची बचत आहे त्या बचतीमध्ये वृद्धी करण्याचं, त्याच्यामध्ये वाढ करण्याचं साधन आहे. मग ही बचत तुम्ही तुमच्या सोयीनुसार किंवा ज्या त्या क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार तुम्ही गुंतवू शकता की ह्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगल्या प्रकारे परतावा मिळू शकतो. ह्या तुमच्या गुंतवणुकीवर ह्या बचतीला चांगला वेग मिळू शकतो, वृद्धी होऊ शकते. बचत ही केवळ काटकसरीनं आपण जो पैसा साठवतो तो शिल्लक ठेवतो त्याला बचत म्हणता येईल. मात्र ही बचत ज्या वेळेला आपण एक चांगल्या ठिकाणी किंवा चांगल्या प्रकारच्या याच्यामध्ये गुंतवणूक करतो जेणेकरून आपल्याला परतावा चांगला मिळेल, ही गुंतवणूक सर्वांसाठी फायदेशीर ठरते. गुंतवणुकीची सुरुवात कोणत्या वयात करणं सर्वात फायदेशीर ठरेल? अगदी बरोबर, याचा विचार होणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. परंतु सर्वसामान्यपणे आजच्या पिढीमध्ये शिक्षण साधारण पदवीपर्यंत घेऊन मग तो मुलगा असेल मुलगी असेल आपला उदरनिर्वाहासाठी धडपडत असते. आणि म्हणून जेवढ्या लवकर याची सुरुवात करता येईल ही निश्चितपणे चांगली आहे. पण साधारणपणे 21 वर्षापासून 25 वर्षापर्यंतच्या मुलांनी आपल्या ह्या गुंतवणुकीसाठी किंवा बचतीचा मार्ग स्वीकारायला हरकत नाही. ही स्वीकारत असताना प्रत्यक्ष त्या व्यक्तीचा जो आर्थिक सोर्स आहे किंवा त्याचं जे काय मिळवण्याची साधनं आहेत ह्या साधनावरती अवलंबून असतं. आणि म्हणून इथं ही तुम्ही गुंतवणूक किंवा ही बचत तुम्ही करत असताना साधारणपणे जर जेवढे लवकर तुम्ही हा प्रवास सुरू करा तेवढा तुम्हाला चांगल्या पद्धतीचे फंड्स मिळू शकतात. तुमची आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकताय. तुम्हाला बचतीची सवय लागू शकते. त्याच्यानंतर तुम्हाला एक मोठा फंड निर्माण होऊ शकतो आणि मुळात जोखीम स्वीकारायची तुमची तयारी निर्माण होते. याचबरोबर तुम्हाला चक्रवाढ व्याजाच्या माध्यमातून तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. आणि म्हणून जर तुम्ही वयाच्या 21व्या वर्षापासून जर तुम्ही उदरनिर्वाहासाठी काही साधन मिळवलं असाल उत्पन्नाचं तर, परंतु
25 वर्षापर्यंत ही सवय नक्की लागली पाहिजे की जे त्याच्या भविष्यामध्ये कधीही त्याला उपयुक्त होणार आहे किंवा उपयोगाची होणार आहे. सर, चक्रवाढ व्याजाचा तुम्ही उल्लेख त्या ठिकाणी केलात, तर चक्रवाढ व्याजाची जादू गुंतवणुकीत कशी काम करते? खरं आहे, चक्रवाढ व्याज ही खरं तर जादूमयच गोष्ट आहे. हां. पण ही सर्वसामान्य लोकांना माहिती नसते. याच्यामध्ये 2 प्रकारचं व्याज असतं. एक सरळ व्याज असतं हं. आणि एक चक्रवाढ व्याज असतं. सरळ व्याजामध्ये जो व्याजाचा दर आहे हं. त्या दराप्रमाणे आपल्याला विशिष्ट कालावधीसाठी व्याज मिळत असतं. मग उदाहरणार्थ समजा एक 10,000 रुपये तुमची बचत आहे हं. किंवा आपण कर्ज म्हटलं तरीही चालू शकेल, कारण कर्जावरती बऱ्याच वेळेला याच पद्धतीनं व्याज आकारलं जातं. आणि मग आपण बऱ्याच वेळा म्हणतो की मी एवढे दिवस हप्ते भरले पण आमचं कर्ज कमी होत नाही, तर त्याचं कारण ते आहे. मग इथे सरळ व्याजामध्ये काय, समजा 10,000 रुपये तुम्ही ठेवला असाल, वर्षाला समजा एक 7 रुपये किंवा 7% व्याज आहे, हं. तर वर्षाला 10,000चे 7% दराप्रमाणे तुम्हाला साधारणपणे 700 रुपये व्याज मिळू शकतं. मग हे जेवढे वर्ष ठेवाल, समजा 5 वर्ष ठेवली तर 7 गुणिले 5, 7 5 35, 3,500 रुपये तुम्हाला व्याज मिळू शकतं. याच्यामध्ये मोठी वृद्धी नाही. हं. पण हेच जर आपण चक्रवाढ व्याजाचा विचार केला तर काय होतं की ज्या वेळेला तुम्ही 10,000 रुपये ठेवताय त्यावेळेला तुमच्या वर्षाच्या अखेर जे 700 रुपये तुम्हाला व्याज मिळणार आहे ते व्याज तुमच्या मुदलीमध्ये ॲड केलं जातं. आणि मग पुढच्या वर्षाची सुरुवात तुमची 10,700 रुपयानं होते. ही मुद्दल होते, म्हणजे तुम्हाला व्याजावरती व्याज मिळालं. आणि जसं व्याजावरती व्याज मिळत जाईल तशा पद्धतीनं तुमच्या हे जे गुंतवणूक आहे किंवा तुमची जी बचत आहे, बचतीला सुद्धा त्याच्यामध्ये वाढ व्हायला गती मिळते. आणि म्हणून चक्रवाढ व्याज जे आहे हे आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आता महागाईचा दर आपल्या गुंतवणुकीवर कसा परिणाम करत असेल? अर्थशास्त्रामध्ये अगदी आम्ही ज्यावेळेस शिकलो त्यावेळेस लोकसंख्येची समस्या हे आम्हाला ते आमचे टीचर शिकवत होते. त्यावेळेस असं म्हटलं जायचं की गरीब गरीब होत जातो हां. किंवा वाढती लोकसंख्या ही आपल्या देशाचं उत्पन्न खाऊन टाकते असं म्हटलं जायचं. तोच विचार इथं सुद्धा आहे. आपण ज्या वेळेला आपलं उत्पन्नाचा सोर्स निर्माण करतो किंवा आपण उत्पन्न मिळवायला लागतो त्यावेळेला तुमच्या उत्पन्नाबरोबर आपल्या अर्थव्यवस्थेत आपल्या देशातील जर समजा महागाई वाढत असेल तर त्या वाढत्या महागाईमुळं तुमच्या मूलभूत गरजावरचा जो खर्च आहे तो वाढत जातो. आणि मग तुमच्याकडे जे खऱ्या अर्थानं बचत राहायला पाहिजे होती शिल्लक ती राहत नाही. म्हणजे तुमच्या वाढीव उत्पन्न जे आहे हे वाढीव महागाईच खाऊन टाकायला लागेल. आणि म्हणून ह्या महागाईला जर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तोंड द्यायचं असेल किंवा ती सुसह्य करायची असेल तर आपल्याला बचतीची कास धरावी लागेल. बचतीचा मार्ग अगदी लहानपणापासून आपल्याला स्वीकारावा लागेल. आणि याची गुंतवणूक करत असताना महागाईचा दर आणि परताव्याचा दर याचा विचार करून आपण ते करणं अपेक्षित आहे. आपल्याला माहिती आहे का बघा की समजा आपण गुंतवणूक केली आणि त्या गुंतवणुकीवरती आपल्याला परतावा जो आहे हा समजा 8% मिळतोय आणि महागाईचा दर आहे समजा 6%. तर इथं काय फायदा होतो की तो तुमचा परतावा जो 8% आहे त्याच्यातून 6% महागाई तुमची वजा जरी झाली तर 2% तुम्हाला वास्तविक नफा मिळू शकतो किंवा लाभ मिळू शकतो. आणि या दृष्टिकोनातून महागाईमुळं काय होतं की आपला आर्थिक भार जो आहे किंवा आर्थिक जे नियोजन आहे ते कुठं कोलॅप्स गडबडतं. शिवाय आपल्या खरेदी क्षमतेमध्ये घट होते किंवा त्या वस्तूंच्या किमती वाढतात, पैशाचं मूल्य कमी होतं. त्यामुळं तुमचा वास्तविक परतावा जो आहे त्याचा विचार करावा लागेल. त्याचा बचतीवरती परिणाम होतो, बचती कमी व्हायला लागतात आणि त्याचबरोबर तुम्हाला योग्य गुंतवणुकीचा विचार करावा लागतो. महागाई आणि गुंतवणुकीचा परतावा या दोघांचा विचार करून आपण गुंतवणूक आणि याचा मार्ग स्वीकारायला पाहिजे. सर, सध्याच्या घडीला बघितलं तर शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि बँकिंग मुदत ठेवी FD यापैकी सुरक्षित पर्याय कोणता आहे, श्रोत्यांना ऐकायला आवडेल. मला असं वाटतं की आपण ज्या वेळेला गुंतवणूक करत असतो त्यावेळेला आपल्याला समोर असलेले जे सोर्सेस आहेत किंवा मार्ग आहेत हे मर्यादित मार्ग आहेत. परंतु हे करत असताना आपण बऱ्याच वेळेला आपली सिक्युरिटी पाहतो. त्याच्यानंतर लिक्विडिटी म्हणतो त्याला, पण त्या रोखता म्हणतो. मग रोखता आणि सुरक्षितता ह्या दोनही विचार केल्यात किंवा तुमचं आर्थिक उत्पन्न मर्यादित आहे
आणि त्या मर्यादित उत्पन्नामध्ये तुम्हाला तुमचं कुटुंब सावरायचं असतं, तुम्हाला कुठलाही धोका पत्करायचा नसतो. अशा वेळेला आपल्याला FD किंवा फिक्स्ड डिपॉझिट यासारखा मार्ग हा चांगला आहे. याच्यातून तुमच्या उत्पन्नामध्ये वृद्धीही थोडी कमी होईल, त्याचा परतावा कमी असतो, हे बरोबर आहे. परंतु तुमच्याकडे उत्पन्नाचे इतर सोर्स नसल्यामुळे ज्या गोष्टी तुम्हाला भविष्यामध्ये उद्भवतील त्याच्यासाठी लागणारा पैसा जो आहे हा रोख स्वरूपामध्ये तुम्हाला ताबडतोब मिळू शकतो. म्हणजे तरलता आणि रोखता चांगली असते. आपण म्युच्युअल फंड्स म्हणतो, आपण शेअर बाजार म्हणतो, या गोष्टी आपल्या हातात नसतात. याच्यामध्ये तुम्ही ज्या वेळेला शेअर बाजारमध्ये गुंतवताय किंवा म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवताय त्यावेळेला तुम्हाला एक SIP सारखा सुद्धा मार्ग आहे. ह्या ज्या गुंतवणूक आहेत ह्या दीर्घ मुदतीसाठी आपण विचारात घ्यायच्या असतात. त्याचबरोबर या गुंतवणुकीसाठी आपल्याला थोडंसं तज्ज्ञांच्यावरती अवलंबून राहायला लागतं. त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन मग तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करा. म्युच्युअल फंडसुद्धा अलीकडे तुम्हाला माहिती आहे का बा की बऱ्याचशा वित्तीय संस्था ज्या आहेत, बँका आहेत, खाजगी कंपन्या आहेत, त्यांनी स्वतःचे म्युच्युअल फंड्स तयार केलेले आहेत. मग याच्यामध्ये सुद्धा एक श्युअरिटी किंवा सेक्युअर असा तुम्हाला मार्ग निवडायचा असतो. आणि म्हणून इथे तुम्हाला त्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानं कोणत्या कंपनीच्या म्युच्युअल फंडमध्ये आपण पैसा गुंतवायला पाहिजे हे निश्चित करणं किंवा ठरवणं गरजेचं आहे. आणि शेअर बाजाराच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की शेअर बाजारावरती आपल्या देश पातळीवरच्या असतील, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या असतील, ह्या सगळ्या घडामोडीचा परिणाम शेअर बाजारावरती होतो. जर ह्या शेअर बाजारामध्ये आपण गुंतवणूक करत असाल तर त्याच्यामध्ये ही सुद्धा दीर्घ मुदतीसाठी तुम्हाला विचारात घ्यायची असते. बरं, हे करत असताना आपला त्याच्यावरती जास्त अभ्यास नसतो. त्यामुळं ह्या शेअर बाजाराचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आणि हे सहज शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या नजीक असलेले शेअर मार्केटमध्ये काम करणारे जे रजिस्टर ब्रोकर आहेत त्यांचा तुम्हाला मदत घ्यायला लागेल, त्यांच्याशी विचारविनिमय करावा लागेल. त्यांच्या माध्यमातून तुम्हाला करता येईल. आपण सुद्धा डायरेक्ट डीमॅट अकाउंट वगैरे उघडून आपण करू शकतो, परंतु त्याच्यासाठी शेअर मार्केटचा आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे. पूर्ण अभ्यास त्यामध्ये आपल्याला आवश्यकच आहे. यस, पूर्ण अभ्यासाअंती तुम्ही शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकता. त्याच्यावरती परतावा जास्त आहे पण रिस्क सुद्धा तेवढी जास्त आहे. त्यामुळं मी असं म्हणेन की सर्वसामान्य जो बचत गट करणारा आहे, गट जो आहे, त्यांनी FD सारखा मार्ग अवलंबायला हरकत नाही. पण ज्याचे सोर्सेस जास्त आहेत त्यांनी या मार्गामध्ये जायला हरकत नाही. खरंय सर, उत्पन्नातील ठराविक हिस्सा गुंतवणुकीसाठी बाजूला काढणं ही भविष्यातील आर्थिक स्वातंत्र्याची पहिली पायरी आहे. श्रोते हो, आज डॉक्टर MI कुंभार सरांनी आपल्याला वित्तीय साक्षरतेची व्याख्या, बचत आणि गुंतवणुकीतील फरक आणि चक्रवाढ व्याजाचं महत्त्व अतिशय साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितलं. पण प्रश्न अजून संपलेले नाहीत. गुंतवणुकीचेही विविध पर्याय कोणते, विमा आणि गुंतवणूक यात काय फरक आहे आणि निवृत्तीनंतरचं नियोजन कसं असावं, या आणि अशा अनेक प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत, पण या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात. तेव्हा ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचं ही सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.